की सगळंच विचारातून निर्माण झालेलं आहे. माणसासारखी विचारशक्ती वनस्पतींकडे नाही, प्राण्यांकडे नाही, परंतु त्यांच्याकडेही विचारशक्ती आहे आणि तेही विचार करतात. आपल्याला कळतील असं विचार करत नसतील, पण तेही विचार करतात. आणि त्यांनी आजूबाजूला पाहिलेलं आहे की झाडं अशी मरतात, ते त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे. प्राण्यांनी बघितलेलं की बाकीचे प्राणी मरतात, म्हातारे होतात. आपल्याला काय वाटतं आपण म्हातारे होणार आहोत? आपल्याला काय अनुभव नाही, पण तरी आपल्याला वाटतं की आपण होणार आहोत, कारण आपण आजूबाजूला तशीच माणसं बघितलेली की जी म्हातारी होतात. जर आजूबाजूला आपण सारखं पाहिलं असतं की कोणी म्हातारं होत नाही, तर आपणही तसाच विचार केला असतं. मानवजातीच्या प्रथांचं आपण पालन करतो, आपल्या विचारांमध्ये नकळत करतो. जे आपल्या अर्धज्ञात मनामध्ये ते बसलेलं आहे. इतकी वर्ष झाली की इतकं म्हातारं झालं पाहिजे हे गणित कुठेतरी नकळत आपल्या डोक्यात बसलेलं आहे. तर जिथे दीर्घायुषी लोक आहेत, म्हणजे तुम्ही वाचलं असेल की तिबेटमध्ये, रशियामध्ये काही काही प्रांत आहेत की जिथे लोक 150-200 वर्ष जगतात, तर तिथल्या लोकांचे विचार तसे आहेत. सगळेजण विचार करतात, सगळं विचारांचं बनलेलं आहे. असं कल्पना करायचा तुम्ही प्रयत्न करा.